हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आता संध्याकाळचं 7 वाजलेलं आहे आणि इकडं संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. आता इकडं चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर इकडं भात ठेवायला लागलो आहे. आणि भात कुकरमध्ये भात करत नाही, आम्ही चुलीवरच करतो आहे. आणि इकडं चूल पण पेटवलेला आहे, त्यात जरा मीठ टाकून तांदूळ धुतलेला आहे आणि आता एक चुलीवर ठेवतो. आणि इकडं आज मस्त एक रेसिपी आहे आणि शेअर केलेला आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडं एक रेसिपी होईपर्यंत इकडं भात होतं आहे. म्हणून इकडं बघा सगळं भांडी तेन घासून संध्याकाळचं भांडी तेन लावलेलं आहे. आता इकडं भाजी काय काय आहे, आज गवारी पण करायचं आहे. म्हणजे भाजीला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये गवारी. आणि इकडं बघा मी काटा भेंडी घेतलेला आहे, काटा भेंडीची भाजी रेसिपी आहे आज. आणि त्या कसं करायचं ते शेअर केलेलं आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे भेंडी आणि आता एका फडक्यानं पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि वरचं काढून का नाही आतलं बी काढून घ्यायचं आहे. आणि कवळं असलं तर गाभा पण घ्यायचा आहे. इकडं बघा मी असं कट करून घेतो काटा भेंडी आणि ते असं बारीक कट करून घेतलेलं आहे मी. आणि आता हे भाजून घ्यायचं आहे. इकडं चुलीवर भात पण झालेला आहे, भात इकडं उतरून ठेवतो. आणि आम्ही घरात कसं कुकरमधला भात कोण खात नाही, म्हणून इथं चुलीवरच भात करून चुलीवरच भाकरी आणि भाजी आमटी तेवढंच गॅसवर करतो आम्ही. चुलीवरच भात चपाती आणि भाकरी पण चुलीवरच. आता भेंडी मी इकडं बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते आता भेंडी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, त्याचा चिकटपणा जाईपर्यंत. आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि भेंडीची भाजीत काय काय घालायचं आहे बघा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि लसूण घ्यायचं आहे. हे बघा मी लसूण अर्धा गड्डा आहे, मी तेवढं घेतलेलं आहे. जिरं आणि हळद ते आता मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे, खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतो. मी एवढं मिक्सर जास्त वापर करत नाही, कारण जास्त मसाला असला तर तेवढंच. आणि इकडे कांदा चिरून घेतो आणि टोमॅटो पण चिरून ते आता खलबत्त्यामध्ये असलेला त्या खरड्यात घालून ते बारीक करून घेतलेलं आहे. इकडे बघा आणि इकडे सर्व तयार करून घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे आणि खरड्याचा मसाला करून घेतलेला आहे. भेंडी पण भाजून घेतलेला आहे आणि 2 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये कांदा मोठा चिरून घेतलं होतं, ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी खलबत्त्यामध्ये करून घेतलेला मसाला ते तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर मी सगळं मसाला टाकलेला आहे. आणि इकडे अर्ध वाटी दही टाकलेलं आहे. आणि काटा भेंडीला दही पाहिजेच, म्हणजे त्याचं चव वेगळंच असते. तुम्ही पण ट्राय करून बघा. चला इकडे व्यवस्थित मसाला पण भाजलेला आहे आणि दही पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि इकडे भाजून घेतलेलं भेंडी त्यामध्ये घालून ते आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे भाजी मस्त लागते भाकरीबरोबर, मग तुम्ही पण करून बघा. आणि इकडे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी जरा जास्त घालायचं, म्हणजे ती भेंडी शिजायला पाहिजे. चवीनुसार मीठ पण टाकतो त्यात. आणि ती भेंडी कसं आहे जून असते, मग ते तोंडात कसं कच्चं लागते, त्यामुळे जरा 10-5 मिनटं गॅसवरच मंद गॅसवर ठेवायचं आहे. इकडे हे झालेलं आहे, भाजी तयार झालेलं आहे. आणि त्यावर जरा कोथिंबीर टाकतो. आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चला या जेवायला तुम्ही पण. इकडे काटे भेंडीची भाजी तयार झालेलं आहे. आणि परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आता इकडं स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे बघा, आता किचन सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता जेवायचे टायमिंग झाले.